हाय गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल कोमल विनोद ब्लॉग्स. आज एक स्पेशल व्यक्ती दिसत असेल तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये. ह्या व्यक्तीला तुम्ही कधीच पाहिलं नसेल. फक्त आणि फक्त कोमल विनोद ब्लॉग्स मधला जो विनोद आहे ते फक्त नावाला आहे. बाकी जी मेहनत घ्यायची आहे ती मी घेते. ह्या ब्लॉगच्या आधी पण अर्धा तास आमचं आर्ग्युमेंट झालेली आहे. 8 दिवस मी त्याच्या मागे लागले की मला बसून एक ब्लॉग बनवायचा आहे तुझ्यासोबत. आणि त्यानंतर हिअर ही इज. पूर्णपणे कॅमेरा खाली पडला ना. ओके. तो मागच्या वीक मध्ये आम्ही गेलो होतो कांगणेवाडी परळीला, जे कांगणेवाडी विनोदचं बर्थ प्लेस आहे, गाव आहे आमचं. नाही, माझं बर्थ प्लेस गंगाखेड आहे आणि गाव कांगणेवाडी आहे. खूप डिटेल्स झाले हे. राहतो आम्ही परळीला, पण कांगणेवाडीला जे आमचं गाव आहे तिथे दरवर्षी सप्ताह असतो. खूप दुरून लोक येतात, तर त्यासाठी मी कधीच गेली नव्हती. लग्नानंतर हे 3rd सप्ताह होता आणि मी आता गेले होते. कमीत कमी ते 120-121 वर्षापासून मोहनचा सप्ताह सुरू आहे. आणि मला आठवते तसंपासून आपल्या इकडचा सप्ताह आहे आणि खूप मोठा सप्ताह होता. लोक खूप लांब होते, जे पण मोहनचे असतील, कांगणेवाडीचे असतील किंवा बाकीचे ठिकाणचे, मुंबई पुण्याचे सर्व लोक भलेही दिवाळीला येणार नाहीत, गुढीपाडव्याला येणार नाहीत, पण सप्ताहाच्या दिवशी सर्व लोक येतात. प्रत्येक ज्याला होईल तसं ते लोक दान करतात, अन्नदान करतात. आणि 7 दिवस सकाळ संध्याकाळ 2 टाइम जेवायला असतं. असं नाही की फक्त गावातल्या लोकांना, तुमचे नातेवाईक, गरीब वगैरे जेही असतील सगळे लोक तिथे जेवायला येतात, अन्नदान होतं. सो ही या सप्त्याची स्टोरी आहे. याच्यातले काही जे क्लिप्स आहेत ते मी ब्लॉगच्या मध्ये मध्ये टाकेल. मोठे बाप्पा आहे, तान्हा. एवढी गर्दी कशासाठी आहे? असं आहे, जवळ येऊन बोला, आवाज नाही येणार. दरवर्षी सुलवण असतं ना, त्याचा स्वयंपाक केला जातो. सुलवण खणतात, त्याच्यामध्ये अग्नी निघतो, दिसतो. त्या अग्नीवर पूर्ण स्वयंपाक केला जातो. हो, या इकडे आमचा फोटो घ्या एकदा. आमच्या ब्लॉग आहे हा. हे सुलतान. सव्वा 4 वाजलेत दुपारचे, संध्याकाळचे. आम्ही आलो पूजा करून. मी झोपली. विनोद पूर्ण गाव फिरून आलाय. आणि आता 5 वाजता काय 5 वाजता महाप्रसाद आहे. 5 वाजता कीर्तन चालू आहे. आता कीर्तन करायला घरातली मंडळी गेली आहे आणि आम्ही सगळे बसलोय. फोटो सेशन चालू होतं आमचं. आता आम्ही जाणार आहे महाप्रसादाचा लाभ घ्यायला. महाप्रसादाचा लाभ घ्यायचा कुणीही जाऊ नये. आम्ही सकाळचा सीन इथे शेकोटी घेत बसलो होतो. खूप छान वाटतं गावी सकाळी. आता मी चालली आहे तेजू आणि नंदिनी मला कुठे घेऊन चाललेत. ही कसली रूम आहे? वेट चेक करतात. मी फर्स्ट टाइम ह्या रूम मध्ये चालली. ते बाबा म्हणले काय करताय तिथे? यामध्ये रिबन इमॅजिनरी रिबन आहे इथे. दरवाजा पुढे चाललाय हा. आमचा डोर जरा वेगळाच आहे म्हणून. आता वेलकम तेजस्विनी. चप्पल काढू? हो का. चलो. आणि इथे काहीच नाहीये. इथे सगळं धान्य आहे. आणि वेइंग मशीन. थँक्यू आमचा हा ब्लॉग बघितल्याबद्दल.
आता माझे आभार म्हणा. थँक्यू. थँक्यू सो मच. तुम्ही जो स्पेशल केमिओ देताय आजकालच्या ब्लॉगमध्ये, जसं पास्ता ब्लॉगमध्ये बघितलं त्याने फक्त 1-2 मिनिटं चेहरा दाखवून गायब झालाय. थँक्यू. आजच्या ब्लॉगमध्ये परळीच्या आता जो हा ब्लॉगचे पुढचे क्लिप्स आहेत त्यात पण बघायचं, त्याच्या असं छोटे छोटे केमिओ आहेत. गावाला गेल्यावर विनोद गायब होतो पूर्णपणे. आणि थँक्यू सो मच. तुम्हालाही थँक्यू हा ब्लॉग बघितल्याबद्दल. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. थँक्यू. सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.